नमस्कार मित्रांनो, कोस्टल कर्नाटकाच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या एपिसोडमध्ये आपण गोकर्णमधील प्राचीन मंदिरे आणि तिथला फेमस बीच ट्रेक केला होता. त्या एपिसोडची लिंक आय बटन आणि डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, एकदा नक्की चेक करा. या एपिसोडमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे गोकर्णपासून जवळच असलेली ऑफबीट आणि सुंदर ठिकाणे, जसं की याना गुहा, मध्ययुगीन कालखंडातील महत्त्वाचा असलेला मिर्जन किल्ला, त्याचबरोबर गोकर्णजवळील गंगावरी नदीच्या खाडीवर असलेले मँग्रोव्ह फॉरेस्ट आणि इथली मिठागरे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या सिनेमॅटिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओला. गुड मॉर्निंग सगळ्यांना. गोकर्णमधला आजचा दुसरा दिवस आहे आणि आत्ता सध्या 6:45 वाजलेले आहेत आणि आजचा प्लॅन असणार आहे, आपण जाणार आहे आता याना केव्स, त्याचप्रमाणे मिर्जन फोर्ट एक्सप्लोअर करायला. तर हे अंतर गोकर्णपासून साधारण 50 किलोमीटरवरती आहे. सो आता आपण बाय स्कूटी जाणार आहे. सो या व्हिडिओमध्ये आपण गोकर्णच्या आसपासची जे काही साईट सीन्स आहेत तर ते बघणार आहे. तर आता आपण याना केव्सला निघालोय आणि ऑन द वे या ठिकाणी ब्रेकफास्ट करायला थांबलोय. एक वेगळं असं स्ट्रक्चर आहे, जिओलॉजी ज्यांना खास आकर्षण आहे तर त्यांनी जरूर बघावं अशा हे स्ट्रक्चर्स आहेत. जी स्कूटी आहे तर ती आपण रेंट केलेली गोकर्ण दर्शन या शॉपमधून. तर ही आपल्याला साधारण 350 रुपये पर डेला भेटले. याचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. जर तुम्ही कधी गोकर्णला आला आणि जर स्कूटी रेंट हवी असेल तर यांना नक्कीच कॉन्टॅक्ट करा. गूढ याना गुहा या ठिकाणी पोहोचायला 2 मार्ग आहेत, पण मी सरशी हा मार्ग रिकमेंड करेल, कारण या मार्गाने आपण 20 मिनिटांमध्ये एक छोटा ट्रेक करून या ठिकाणी पोहोचतो. इथे 10 रुपये एंट्री तिकीट आहे. गोकर्णच्या ट्रिपमध्ये हे ठिकाण मिस करू नका. तर आता बघूया, आपल्याला इथून साधारण अजून 5 मिनिटं लागतील. तर समोर आता आपल्याला तो पर्वत किंवा डोंगर दिसायला लागलेले आहेत. याना केव्स. तर या गुहेंचं अंतर हे गोकर्णपासून साधारण 48 किलोमीटर वरती आहे आणि ऑन द वे तुम्ही विभूती वॉटरफॉल सुद्धा बघू शकता. वटवाघळांचा भयानक आवाज येतो आणि खूप थंड येतो. या गुहा आपल्या अद्भुत आकारामुळे दुरूनच लक्ष वेधून घेतात. याच ठिकाणी भगवान विष्णूंनी मोहिनीचं रूप धारण करून भस्मासुराचा नाश केला. आता आपण निघालो आहोत आपल्या पुढच्या डेस्टिनेशनला, मिर्जन किल्ला. हा किल्ला याना केव्स पासून साधारण 28 किलोमीटरवर आहे. मिर्जन किल्ला मध्ययुगीन कालखंडामधील भारतातील एक महत्त्वाचा किल्ला होता. या किल्ल्याची उभारणी 1608 ते 1640 या कालखंडामध्ये केली. तब्बल
32 वर्ष या किल्ल्याचं बांधकाम सुरू होतं. या किल्ल्यावर बहिमनी, विजापूरची आदिलशाही, टिपू सुलतान, पोर्तुगीज आणि इथल्या उत्तर कर्नाटकामधील अनेक राजघराण्यांनी या किल्ल्यावर राज्य केले. तर मित्रांनो, आता सनसेट बघायला आपण आलो आहे कुडले बीचला. त्या गोकर्णमध्ये कुडले बीचवरून जबरदस्त सनसेट दिसतो. तर मित्रांनो, आता आपण कुडले बीचवर आलोय. तर हा एक जबरदस्त स्वच्छ बीच आहे ज्याचं कॉम्बिनेशन आहे रॉक्स आणि सँड. सो आता आपण इथं जबरदस्त असं फोटोशूट करूया. आता मस्त असं बीचवर आपण रिलॅक्स केलं, जबरदस्त सनसेट शूट केला आणि ड्रोन शॉट सुद्धा भारी आले. गुड मॉर्निंग मित्रांनो, दिवस तिसरा आहे गोकर्णमध्ये आणि आता 7 वाजलेले. एकदम सकाळ सकाळी मी उठलोय. गोकर्णचा जो मेन बीच आहे तर तो बघणार आहे. हा बीच जवळपास 2.5 ते 3 किलोमीटर लांब आहे. गोकर्णच्या आसपास मिठागरं पण आहेत. तर ज्या ठिकाणी खाडी आहे तिथं बऱ्याच ठिकाणी मीठ सुद्धा होतं, तर ते पण आपण बघणार आहे. आणि आता मागं तुम्ही बघू शकता सनराईज चालू झालेला आहे. तर मित्रांनो, गोकर्णमध्ये खूप कमी जण या जागेवर येतात. अशा ठिकाणी मी तुम्हाला घेऊन आलोय. तर हे आहे गोकर्णचं सॉल्ट लेक, म्हणजे ज्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात मीठ बनवलं जातं. तर या साईडला तुम्ही खाली मागच्या मागं हे बघू शकता, इकडं मँग्रोव्ज पण आहेत. मागं बघू शकता बरेचसे असे मिठागर आहेत. तर आता आपण इथून ड्रोनच्या साह्याने या मिठागरांचा जबरदस्त असे सिनेमॅटिक शॉट्स घेणार आहे. गोकर्णची ही 2 दिवसाची आयटनरी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या 2 दिवसाचं बजेट ब्रेकडाऊन स्क्रीनवरती देत आहे. पुढच्या भागामध्ये आपण जाणार आहोत मुर्डेश्वरला. भेटूया आता लवकरच अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.